ग्रामीण भागातील असंघटित कामगार, शेतकरी आणि माथाडी कामगारांच्या आर्थिक मदतीचा कणा समजल्या जाणाऱ्या सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक सध्या चांगलीच तापली आहे। सह्याद्री परिवार पॅनल आणि सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत रंगली असतानाच बँकेचे अनेक जुने सभासद नाराजी व्यक्त करतायत। सातारा रोड परिसरातील सभासदांनी थेट बँकेच्या कामकाजावर तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। सहकारी बँक म्हणजे सदस्यांची संस्था असते, मात्र इथे सगळं काही गुपचूपपणे होत असल्यासारखं वाटतंय, असं मत एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केलं। काही सभासदांनी आरोप केला की निवडणूक ही केवळ ठराविक गटांसाठीच राहिली असून सामान्य सभासदांचा आवाज दाबला जातोय, तर काहींनी नव्या नेतृत्वाची गरज असल्याचेही ठामपणे सांगितले। सह्याद्री सहकारी बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनावर असंतोषाचा सूर उमटत असतानाच ही निवडणूक बँकेच्या भवितव्याचा निर्णायक क्षण ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे। तर चला पाहूयात सातारा रोड येथील सह्याद्री सहकारी बँकेचे सभासद काय म्हणतात ते। सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली असून या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रंगतदार झालेली दिसून येत आहे। वरून प्रकर्षाने ऊन तावत असताना अशा प्रमाणातच मोठ्या प्रमाणात प्रचाराची रमधुमाळी दिसून येत आहे। सातारा जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पहिली शाखा उघडण्यात आली होती त्या सातारा रोडमध्ये आता आपण पोहोचलो आहोत आणि इथले सभासद काय म्हणतात, सह्याद्री सहकारी बँकेचा कारभार कशा पद्धतीने चालला आहे। गेली अनेक वर्षापासून ही सह्याद्री या सातारा जिल्ह्याच्या तळागाळात अर्थवाहिनी म्हणून राबविली गेली माथाडी कामगारांसाठी, आणि आपल्याबरोबर सातारामधील काही सभासद आहेत, काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने सह्याद्रीचा कारभार चालतो आणि त्यांना काय वाटते या सह्याद्री बँकेबद्दल, थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने सह्याद्रीचा आता बँकेचं निवडणूक लागली, सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल दोन्ही एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत, काय सांगाल थोडक्यात एक सभासद म्हणून काय सांगाल प्रकर्षाने? नमस्कार, मी विलासराव फाळके या गावचा माजी सरपंच अशासाठी मी बोलतोय अशासाठी की 2007 दरम्यान माझा कालावधी 2005 ते 2010 होता। 7 बँक इथली सह्याद्री सहकारी बँक की जी नामदेव बापू कदम आणि बाबूराव जाधव आणि ह्या इथले गावचे आमचे आमदार आनंदराव भाऊ फाळके यांनी जी निर्माण केलेली माथाडी कामगारांसाठी त्या बँकेची शाखा मागे या इथं आपले मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना या शाखेचं उद्घाटन झालं आणि त्या पद्धतीने फार मोठा इथं सहभाग लाभला। लोकही एकूणच मुंबई मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालं या शाखेचं, सह्याद्री बँकेचं। हो 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 हो, या बँकेचं उद्घाटन आम्ही आठवतोय, आम्ही लहान होतो, इथं कांताभाऊ आहेत तिथं, त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे, आम्ही होतो। इतकं या अडचणीच्या काळात ह्या म्हणजे बापूंनी या ठिकाणी बँक, केवळ बापूचा काहीतरी दूरदर्शीपणा होता। दूरदर्शीपणा अशासाठी होता की मुंबईमध्ये ज्या वेळेला आपण पैसे आपल्या माथाडी कामगारांच्याकडून गावी पाठवत असताना काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या, म्हणून या ठिकाणी शाखा या ठिकाणी म्हणजे उद्घाटन करण्याचा उद्देश तोच होता की अशामुळे की जेणेकरून बाबा यात्रेच्या वेळी, सणाच्या वेळेला, दिवाळीच्या सणाच्या वेळेला बाबा बँकेत मुंबईतनं पैसे भरेल त्यावेळेला आपल्या गावातल्या परिवारांना मिळतील, हा एकूण दृष्टिकोन सातारा रोड या पंचक्रोशीचं या ठिकाणी सह्याद्री बँक करण्याचा हाच उद्देश होता। आणि एकूणच आता आम्ही 2005 ते 2007 बँक इथनं पुरुषोत्तम माने यांनी हलवण्याचं दुष्कृत्य चालू आम्हाला कळालं, त्यावेळेला आम्ही आमच्या सातारा रोड परिसरातले आसपासच्या सगळे ह्या मंडळींनी उठाव करण्यासाठी ग्रामपंचायतीचे विरोध केला तुम्ही? पूर्ण विरोध केला। अजून सुद्धा माझ्याकडं लोकमत असेल, सकाळला असेल, अजून सुद्धा माझ्याकडं तिथं टिपणं मी कात्र नाहीत, आम्ही कशा पद्धतीने उठाव केला। लोकांनी फार मोठा सहभाग दिला होता की इथून शाखा हलवू नये म्हणून, आणि अशासाठी की इथं जर शाखा जर अडचणीच्या काळात म्हणजे तोट्यात जर चालली असतील तर आम्ही मान्य केलं असतं की बाबा आमच्या इथली शाखा पूर्णपणे तोट्यात आहे आणि त्यामुळं ह्या विद्यमान चेअरमन हलवते ते मान्य केलं। अहो, एकूण या इथली सातारा रोडची शाखा पूर्णपणे फायद्यात असून सुद्धा त्यांनी आमच्या ह्या स्थानिक लोकांना किंवा संचालकांना विश्वासात न घेता ते इथनं परस्पर हलवण्याचं दुष्कृत्य त्यांनी केलेलं आहे। हे समजल्यानंतर आम्ही फायद्यात शाखा असतानाही हलवली? हो, फायद्यात, पूर्ण फायद्याचा असताना हलवली। आम्ही त्यांना विचारलं ना, जॉब विचारलं ना, हो म्हणले फायद्यात आहे, परंतु म्हणले आपल्याला व्यवसाय करायचा आहे। आता ह्या ठिकाणी हा थोडासा ग्रामीण एरिया पडतो, आपल्याला सातारला गेल्यानंतर तिथं आपलं
ही वाढेल, आपला कॅपिटल वाढेल. अहो मग ठीक आहे म्हणलं, साहेब तुम्ही करताय ना, चांगला उद्देश आहे, परंतु तुम्ही नवीन शाखा मिळवा, आरबीआय कडून किंवा कॉपरेटिव्ह सेक्टर कडून नवीन शाखा मिळवा आणि सातारला तिथं व्यवसाय करा, इतकं आम्ही सांगितलं. नाही म्हणले आमचा प्रयत्न चालू आहे. असं थातूर मातूर उत्तर देऊन इतका विरोध असताना सुद्धा हलवलं. काय वाटतं तुम्हाला आता जी निवडणूक लागली आणि सहकार पॅनल, इतका विरोध असताना सुद्धा हलवलं. काय वाटतं तुम्हाला आता जी निवडणूक लागली आणि सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल एकमेक विरोधात, काय वाटतं तुम्हाला हे दोन्ही पॅनल पाहता मताधिक्य कुणाला मिळेल आणि सभासद आता कोणाच्या बाजूने कल देतील? तुम्हाला काय वाटतं सभासद म्हणून? नाही, सभासद म्हणून निश्चितच मला बरं का पहिल्यापासून मला राग आहे. का तर आमची सातारची शाखा हलवली, काही कारण नसताना हलवली, आणि म्हणून आम्हाला थोडासा राग आहे. म्हणजे लोकांच्यासाठी असं नाही की आमचं वैभव होतं, त्या निमित्तानं आपली बाजारपेठ आमची चालत होती, व्यापार चालत होते. दिवाळीच्या ह्याच्या वेळेला इथनं सामान घेऊन जायची होती आसपासच्या उत्तर भागातली मंडळी, तिथनं जाताना इथं आर्थिक वाहनी चालू होते. काय तुम्ही काका सांगाल, कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ह्यांनी एक रोष व्यक्त केला की इथली शाखा फायद्यात असताना बी देखील हलवली? तुम्ही काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ आहे आणि याबाबत काय? आमच्या मते असं आहे, त्यांनी जे केलेले काय सगळ्या लढबडे आहेत इथून बँक हलवण्याच्या, त्या बँक इथं पाहिजे होती ती त्यांनी ठेवली नाही, आणि त्यांच्या स्वतःच्या आचारीमुळे गावात आमच्या ज्यावेळेस सभा झाली त्यांच्या पॅनलची, त्यावेळेला त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला इथं शाखा देऊ किंवा काउंटर खोलू, पण त्या काही गोष्टी त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. पुरुषोत्तम मानेंवर नाही, सरकार त्यांच्या पॅनलवर आमचा विश्वास नाही. तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ह्यांनी सांगितलं की फायद्यात इथली शाखा सातारा शाखा असताना सातारा जिल्ह्यात पहिली शाखा इथं उद्घाटन केली, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. काय सांगाल तुम्ही एक सभासद म्हणून, काय खंत व्यक्त कराल? कसं आहे, सातारा पंचक्रोशीमध्ये जी सह्याद्री बँकेची शाखा होती ती इथनं हलवाई नाही पाहिजे होती. इथल्या पंचक्रोशीतल्या म्हणजे लोकांचं गैरसोय झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सभासद नाराज आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ज्येष्ठ आहे, शाखा हलवत असताना इथल्या सभासदांना विचारात का घेतलं नाही सहकार पॅनेलचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम माने यांनी? काय वाटतंय? तुम्ही काय सांगाल? ह्यांनी थोडं सांगितलं की का विचारात घेतलं नाही सभासदांना, इथले ज्येष्ठ सभासद आहेत, ह्यांनी एक सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं होतं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, परंतु पहिली सातारा जिल्ह्यातली शाखा असताना देखील का हलवली? काय वाटतं एक सभासद म्हणून? कारण सातारा जिल्ह्यात शेतकरी वर्ग इकडे भरपूर आहे, कामगार बी आहे, माथाडी कामगार आहे. या भागातला जवळजवळ 2000 सभासद ह्या भागात आहेत. तर 2000 सभासदांना न विचारात घेता शाखा इथनं हलवली गेली. पुरुषोत्तम माने हे व्यापारी असल्यामुळं ते व्यापार हा सिटीत नेला, त्यांनी ग्रामीण भागातला हा व्यापार हा बंद करायचा त्यांनी निर्णय घेतला, त्यामुळे त्यांनी इथनं शाखा हलवली. काय सांगाल तुम्ही युवक आहे, यांनी सांगितले खंत व्यक्त केली, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील अर्थवाहिनी तोडण्याचं काम केलंय त्यांनी. ह्या शाखेचा फायद्यात असताना देखील ही शाखा बंद करण्याचा घाट पुरुषोत्तम माने यांनी का घातला असावा? तुम्हाला काय वाटतंय? चुकीचं केलंय. इथून शाखा हलवल्याबद्दल सर्व वर्ग आमचा नाराज आहे. सातारा तरुण वर्ग टोटल सर्वच नाराज आहे या विषयाबद्दल. काय सांगाल तुम्ही? मोठ्या प्रमाणात सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार पॅनल एकमेकाविरोधात टाकले, शाखा इथली बंद करण्यात आली, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. ज्येष्ठ तुम्ही, याबद्दल या बँकेबद्दल तुम्हाला काय असतं, काय वाटतं तुम्हाला? बँकेनं सगळ्या परिसराची वाट लावली, म्हणजे जी प्रत्येक माणसाची गैरसोय झाली. पाक अगदी भाडळे वाटा इकडच्या आजूबाजूच्या परिसरातली लोकांचे सगळे व्यवहार इथं होते, कारखान्यातल्या कामगारांचे होते, आणि त्यांना त्या सुविधापासून वंचित राहावं लागलं सातारला बँक नेण्यामुळं. आणि त्यांचा कारभार इतका हुकुमशाहीचा होता की मी करेल तो कायदा, अशा पद्धतीने तो माणूस वागलाय. तसं म्हणजे नालायक म्हणण्यापेक्षा न लायक असा शब्द त्यांना योग्य होईल, इतकी माणसं छळली त्या माणसं. कुणी? पुरुषोत्तम माने. व्यापारी दृष्टिकोन ह्यांनी सांगितलं की व्यापारी दृष्टिकोन ठेवून त्यांनी सातारला बँक नेली. ग्रामीण भागातला ही जी आर्थिकदृष्ट्या नाळ जोडली होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, ही तोडण्यात कुठंतरी त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ही तोडण्यात कुठंतरी त्यांनी हे केलं काय की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नाळ तोडली, आर्थिक नाळ. हो बरोबर आहे, त्यांनी आर्थिक नाळच तोडली.
प्रत्येकाची हे दुकानदारी इथली बष्ट झाली सगळी. ज्यांचे कॅश क्रेडिट होतं, अमुक होतं तमुक होतं, त्यांना सगळं अडचणी निर्माण झाल्या. बाबा तुम्ही काय सांगाल की सह्याद्री बँक इथनं हलवण्यात आली? तुम्ही ज्येष्ठ आहे, वयस्कर आहे, तुम्ही कितीतरी पावसाळे खाल्यात, राजकारण बघितलंय जवळनं. सह्याद्री बँकेचे सभासद म्हणून आणि इथली शाखा हलवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुषोत्तम माने यांनी शाखा हलवली, यांनी सांगितलं. काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ म्हणून? तिने स्वार्थापोटी इथली शाखा हलवलेली पुरुषोत्तम माने. स्वार्थापोटी, कारण जो ट्रान्सपोर्ट मोठं होतं, त्या ट्रान्सपोर्टचं सगळं त्याचं व्यवहार त्याचं म्हणजे जिल्हा म्हणजे लांब लांब ट्रक व्हायचे, तर म्हणजे त्याचं आपलं जो ट्रकवाल्यांना त्याचं सोयीस्कर व्हावं हे इथून त्यानं स्वतःचे हलवले. म्हणजे त्यांचं ट्रान्सपोर्ट असल्यामुळे इथली शाखा सातारला हलवले. दुसरा उद्देश आम्हाला काय वाटत नाही. आणि इथं काही शेतकरी सगळे ऊसाचे पैसे हे सगळे कारखाने पैसे सगळे जमा व्हायचे, ते सह्याद्री बँकेत जमा व्हायचे. ऊसाची बिल शेतकरी करून द्यायचं ना, कुठल्या खात्यात जायचे ते सगळं स्वतःपोटी केलं, त्यांनी स्वार्थापोटी केलेलं आहे. काका तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने शाखा हलवली आणि सातारला नेली? थोडक्यात काय मत कराल एक सभासद म्हणून? पुरुषोत्तम मानेंनी काय केले, स्वतःच्या स्वार्थासाठी इथून बँक हलवली, सभासदांचा तोटा केला, कर्ज देणारासनी पळस केले, कर्ज न भरणाराला. दुसरी गोष्ट त्यांना डिव्हिडंड देत होते ते सुद्धा बंद केले ते सत्य आल्यापासून. आणि बाकी इतर कामगारांचे सुद्धा हाल केले, कामगारांचे बी हाल केले. बाबा तुम्ही अजून एकदा मला सांगा की कशा पद्धतीने ह्यांनी सांगितलं की आर्थिक वाहिनी कामगार म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी मोडकळीस आणली, तोडली, आर्थिक नाळ तोडली, याबद्दल थोडक्यात काय मत कराल? ह्यांनी सांगितलं की ते उद्योजक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सातारला शाखा नेली. काय सांगाल? ते मुळातच आता हे म्हटले आमचे बंधू, थोरले बंधू, ते पूर्ण व्यावसायिक आहेत. व्यावसायिक होत असताना इथला सातारोडचा शेतकरी म्हणजे हा जो माथाडीतलाच शेतकरी कामगार आहे ना, तो मग त्याचा पूर्णपणे कुटुंबच उद्ध्वस्त करण्याचा एक त्यांनी घाट घातला. आणि एक मुंबईमधले लोक, इथले लोक, साताऱ्यातले तिथं कॅश क्रेडिट वगैरे असा मिळाला असेल त्यांना खूप, पण शेवटी इथलं पूर्ण शेतकरी ज्यांनी म्हणजे नामदेव बापूंनी ज्या डोक्यात उद्देश ठेवून जी ही बँक इथं मुंबईत आणि सातारामध्ये केली, तो उद्देशच त्यांनी पूर्ण बाजूला ठेवला ना. आता इतकं असताना त्यांनी पूर्णपणे तोट्यात आता मध्यंतरी विधिमंडळांचं मुद्दा उपस्थित केला, तारांकित मुद्दा. हे काय असा मोकळा होत नाही, त्याला बेस असल्याशिवाय होत नाही. पूर्णपणे तोट्यात घालवल्यामुळे हा तारांकित प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ते लोकांनी सगळ्या आसपासच्या सातारामधल्या लोकांनी पाहिलेलं आहे ना, ती क्लिप सुद्धा आम्ही बघितली. श्रीकांत भारती फार मोठा त्यांनी तो गैरव्यवहार केला म्हणून हे झालेलं आहे. तर लक्षवेधी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना आता कळलंय की हा पूर्ण धंदेवाईक प्रोफेशनल माणूस स्वतःचा, आता जर अगदी किरकोळ कितीतरी त्याचे चुकीचे पाडे मला गाता येईल, पण आता हा व्यवसाय तुम्ही थोडक्यात सांगा म्हणून म्हणलंय. या इथं आमच्या इथं बँक प्रॉपर्टी म्हणून एक बंगला आहे इथं सह्याद्री बँकेचं, त्याच्यावर सुद्धा तुम्ही बिल थकवलं होतं. आज त्यांची प्रॉपर्टी आहे. आम्ही त्या वेळेला सुद्धा म्हणतो एक्सटेन्शन काउंटर आम्हाला खोलून द्या, नाही ऐकलं. आज कितीतरी त्यांनी तोटे केलेले आहेत. आम्हाला तिथं सह्याद्री बँकेच्या सातारच्या ऑफिसला गाडी कुठं लावायची अनेक प्रश्न उद्भवतात. आज मी तिथला त्यांचा ठेवीदार आहे, अजून सुद्धा ठेवीदार आहे. इतकं सुद्धा असताना सुद्धा कुठलाही मी ज्या वेळेला त्यांचे त्यांचे मला वाटतंय त्यावेळेला चंद्रकांत संचालक होते, त्यावेळेला सभेमध्ये म्हणजे वार्षिक सभेमध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित त्यांच्या विरोधात केला ना. त्यावेळेला आम्हाला जयवंतराव पिसाळांनी अतिशय सहभाग दिला. परंतु तो इतका आता ही जी मंडळी आहे का नाही, कुणाचे ऐकून घेण्यातला माणूस. थेट सहकार पॅनलचे सर्व्हिसराव यांच्यावरती आरोप केले. काय सांगाल तुम्ही युवक म्हणून? काय सांगाल हे जे कुठंतरी थांबलं पाहिजे का आणि ह्याच्यावरती परिवर्तन झालं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं की युवक म्हणून? कसं आहे की सह्याद्री सहकारी बँक ही लहानपणापासून नाव मी ऐकतोय. माझ्या घरात तेव्हापासून मी ऐकत आलेलो आहे. फक्त माझ्या आजोबा ह्या संस्थेचे संस्थापक आहेत. कैलासवासी आनंदराव नागेश फाळके, कैलासवासी बाबूराव अण्णा जाधव, कैलासवासी नामदेवराव बापू कदम, ह्या मंडळींनी ज्यावेळेस ती स्थापना केली बँकेची, जुनी अशिक्षित जरा माणसं होती तरी सुद्धा बँक सक्षम चालवत होती. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस सातारोडला होती, एक चांगली सातारोडची अर्थवाहिनी होती. परंतु
2001 नंतर जेव्हा विद्यमान आत्ताचे जे चेअरमन आहेत त्यांनी ज्यावेळी शाखा इकडून कुणालाही न विचारात घेता हलवण्याचा प्रयत्न केला, कडाडून आमच्यावर सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सभासदांनी विरोध केला. त्याला सगळा म्हणजे चुकीचा गैरव्यवहार चालू आहे त्या बँकेत. कितीतरी कर्ज अशी आहेत की बेकायदेशीर दिलेली आहेत. बँक आता ड वर्गात आहे, पूर्णपणे बँकेला स्वॅप लागलेला आहे. काय वाटतं तुम्हाला सह्याद्री हाऊसिंग बद्दल बोलायचं झालं तर भोगटा नंबर 2 वरून 1 वरून आणलेले या सह्याद्री परिवाराच्या सर्व यांनी काय सांगाल थोडक्यात याबद्दल? आता माथाडी कामगार खरंच आनंद व्यक्त करतोय का? थोडक्यात तुम्ही युवक म्हणून काय सांगाल? आता माताडींचं आशास्थान असलेले अमितजी चव्हाण त्यांनी भोगवटा 2 वरून भोगवटा 1 वर ही जी माताडी कामगारांसाठी जी मोलाचं काम केलेलं आहे त्यांचं खरंच अभिनंदन करण्याजोगं आहे. त्यांनी सातत्यानं देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री राज्याचे त्यांच्या मागे पाठपुरावा करून ही बँक असेल किंवा हाऊसिंग सोसायटीचा जो प्रोजेक्ट असेल न होणारं काम त्यांनी अमितरावांच्या माध्यमातून अमितरावांनी हे करून घेतलेलं आहे. हे खरंच माताडींसाठी म्हणजे सोने पे सुहागा आहे. आपल्याबरोबर होते इथले काही सभासद गेले अनेक वर्ष. तुम्हाला बोलायचंय? काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने आता मी सातारोडमध्ये आलो, पहिली शाखा इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते उघडण्यात आली. काय सांगाल एक सभासद म्हणून खंत व्यक्त कराल काय? पहिल्यांदा मी माझा परिचय करून देतो. मी मोहन अर्जुन साळुंके. मी राष्ट्रवादीचा तत्कालीन उपाध्यक्ष तथा ह्युमन राईटचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. ज्या वेळेला पुरुषोत्तम माने ह्या संस्थेचे चेअरमन झाले त्यावेळेला पुरुषोत्तम मानेंनी या सातारोड नगरीतल्या सभासदांचा किंवा इतर आमचा एक सातारोडमध्ये वालचंद नगर कंपनी म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या लोकांचा पगार वगैरे इथं होत होता. त्यांचा न विचार करता किंवा सभासदांचा विचार न करता सगळ्यांनी त्यांना विरोध केलेला असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या एकाधारशाहीचा एक प्रत्यय दिला आणि ही शाखा सातारा येथे घेऊन गेले. आणि त्या शाखे ज्यांच्याकडनं भाड्याने घेतली ती ज्यांना भाडं देत होते 30 वर्षाचा करार केलेला असताना एक रकमी 30 वर्षाची रक्कम त्यांनी त्या ओनरला दिली आणि त्याचे आज पडसाद असे की त्या जागेची जेवढी किंमत नव्हती एवढी किंमत त्यांनी भाड्यापोटी त्यांना दिली आणि त्या पैशात स्वतःची स्वमालकीची जागा इमारत झाली असती आणि सभासदांना त्याचा बेनिफिट मिळाला असता. आज तागायत पहिले 2 वर्ष ज्या वेळेला कृष्णा खोरेच्या ह्याच्यामध्ये जयवंतराव पिसाळ तत्कालीन अध्यक्ष असताना त्यांच्या संचालक मंडळानं कृष्णा खोऱ्यात पैसे ठेवले होते, रोखे घेतले, ते जे मिळालेले पैसे त्यांनी त्यावर्षी डिव्हिडंड दिला. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी असाच ह्याचा विषय झाल्यानंतर त्यांना फायदा झाला, त्या वर्षी एक डिव्हिडंड झालं. त्याच्यानंतर आज तागायत 21 वर्ष झालं त्यांनी सभासदांना 1ही रुपया डिव्हिडंड दिला नाही. दुसरी गोष्ट सातारोडमध्ये ह्या काउंटर ही शाखा ठेवून त्यांनी दुसरं काउंटर सातारला काढलं असतं तर आम्हाला आनंद वाटला असता. आमचे उपसरपंचाने तुम्हाला व्यथा वधित केलेलीच आहे. त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून फार पाठीमाग जी इमारत आहे ही सह्याद्री बँकेची स्वतःची स्वमालकीची इमारत आहे. ती तात्कालीन त्यावेळची जे संचालक बोर्ड आणि अध्यक्षांनी ज्यासाठी घेतली होती त्याचं कारण असं आहे की इथं सभासदांच्या मुलांसाठी बक्षीस समारंभ किंवा आणि त्यांना आणि काय छोटं मोठं कार्यक्रम असतील त्यासाठी ती उपयोगात यायची. किंवा हे जे माथाडी कामगार भाडळी खोऱ्यात आसपासच्या गावात रात्री उशीर आले 11 नंतर बाहेर जायला गाडी नसायची, ती लोक इथं मुक्काम करायची. का तर आपल्याला जायला जागा नाही, इथं राहायला जागा नाही, त्यावेळेला इथं लॉज नाही किंवा कोणाच्यात राहायचं पाहुणे नसतात, अशासाठी ही लोक इथं येऊन राहत होती. त्याच्यानंतर 2001 सालानंतर आत्ताचे विद्यमान चेअरमन या चेअरमनांनी ही पूर्ण बंदच ठेवले. आता तुम्ही बघितलं पाठीमागं बघा खंडर झालेले, अक्षरशः खंडर झाले. त्याच्यामध्ये घूस बरेचसे अशा हे स्वच्छता तर अजिबातच नाही, त्याकडे फिरकत बी नाहीत. संचालक मंडळ ह्या ज्या हेतून अगोदरच्या संचालक मंडळाने घेतलेलं त्याचा हेतूच त्यांनी धुळीस मिळवला. अजून बँकेची प्रॉपर्टी आहे का? बँकेची प्रॉपर्टी मालकीची एवढीच आहे या सातारोडमध्ये. मोठ्या प्रमाणात सातारोडची शाखा ही सातारा जिल्ह्याची पहिली शाखा आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं.
ग्रामीण भागातील शेतकऱ्याला अर्थवाहिनी समजली जाणारी सातारोडची शाखा मानली गेली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात इथल्या कंपन्यांचे पगार होत होते, परंतु ही अर्थवाहिनी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे ढासळण्याचा प्रकार सहकार पॅनलचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम माने यांनी केल्याचा इथल्या सभासदांनी सांगितलं. गेले अनेक वर्षे ह्या बँकेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सभासद संख्या जोडली गेली होती, परंतु अचानक सभासद संख्या ही घटत आली आहे असंही काही खंत व्यक्त केली. आपल्याबरोबर सभासद होते सातारोड शाखेचे, काय मत करा त्यांनी थेट त्यांनी सरसंधान साधलं. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, सातारा.